अलिबाग रोहा मार्गावर पुन्हा एकदा एका निष्पाप तरुणीचा बळी गेलाय। सुरकोली गावाच्या हद्दीत काल गुरुवारी झालेल्या एका भीषण दुचाकी अपघातात अवघ्या 18 वर्षांच्या तरुणीचा जागीच मृत्यू झालाय, तर दुचाकी चालक गंभीर जखमी झालाय। या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात सध्या शोककळा पसरलीये। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रोहा येथील 22 वर्षीय ईश्वर पवार हा मुरुडच्या ताडवाडी येथील 18 वर्षीय वृषाली वाघमारे हिच्यासोबत दुचाकीवरून प्रवास करत होता। सुडकोली गावाजवळ असलेल्या एका अत्यंत धोकादायक वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि दुचाकी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या ओढ्यात कोसळली। अपघात इतका भीषण होता की वृषालीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं तिचा जागीच प्राण गेला, तर ईश्वरच्या पायाला गंभीर फ्रॅक्चर झाले असून त्याची प्रकृती सध्या अत्यंत चिंताजनक आहे। स्थानिक नागरिकांनी तातडीनं धाव घेत जखमीला रुग्णालयात पोहोचवले। मात्र या अपघातानं प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार सुरकोली परिसरातील वळणं अत्यंत धोकादायक आहेत, जिथे यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत। मग तरीही या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना का केल्या गेल्या नाही? प्रशासनाला जाग येण्यासाठी अजून किती निष्पाप तरुणांचे बळी जावे लागणार, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत।